ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षीला 10वीची एक्झाम दिलेली असेल ते विद्यार्थी 10वीचा निकाल कधी लागेल यासाठी वाट बघत आहेत. तर बरोबर आहे, तुम्ही निकालाची वाट बघत आहे, यामध्ये काही शंका नाही. परंतु जर तुम्हाला जो समोर अभ्यासक्रम करायचा आहे, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर ज्याही अभ्यासक्रमासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे. 11वीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. 11वीचे डॉक्युमेंट्स म्हणा किंवा 11वीचे फॉर्म फिलअपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले आहे. त्याप्रकारे ज्यांनाही 11वी करायची असेल त्यांनी 11वीसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवा. रिझल्ट लागायच्या अगोदर तुमचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि रजिस्ट्रेशन करावे लागेल जर तुम्हाला 11वीला प्रवेश घ्यायचा आहे. 11वी सोडून बाकी काही विद्यार्थी असतात ज्यांना इंजिनिअरिंग करायची असतात, तर ते विद्यार्थी पॉलिटेक्निक डिप्लोमा करतात. तर डिप्लोमा हा प्रोफेशनल कोर्समध्ये जातो, त्यामुळे त्यांना जे डॉक्युमेंट्स आहे हे कंपल्सरी असते. कारण की त्यांचे फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. तुमचा निकाल लागल्याबरोबर तुमची प्रोसेस सुरू होणार आहे. सध्या सेतू केंद्रावर गर्दी नाही आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करा. संपूर्ण डॉक्युमेंट्स लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर जे विद्यार्थी 10वीला असेल, ज्यांना पॉलिटेक्निक करायचं असेल, म्हणजे फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल पॉलिटेक्निक डिप्लोम्यासाठी, तर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आजच रेडी करून ठेवा, जेणेकरून रिझल्ट लागल्याबरोबर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ITI वाल्यांची सुद्धा ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. ITI वाल्यांनी सुद्धा रेडी राहा. डॉक्युमेंट्सबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येणार. जे विद्यार्थी ITI करायची इच्छा असेल, कारण भरपूर असे विद्यार्थी असे की त्यांना ITI करायचं असते. जर तुम्हाला ITI करायचा आहे तर तुम्ही कमेंट्स करा की सर ITIचे डॉक्युमेंट लिस्ट प्रोव्हाइड करा. तुम्हाला ITI बद्दल सुद्धा डॉक्युमेंट लिस्ट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर आता पॉलिटेक्निकसाठी डॉक्युमेंट लिस्ट चेक करू आपण. सर्वात प्रथम डॉक्युमेंट्स, तुमची 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला एक मार्कशीट मिळेल. ती मार्कशीट आपल्याला लागेल. जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल, SC ST OBC VJ SEBC या प्रकारे कोणत्याही कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला स्वतःचे, वडिलांचे नाही, स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. म्हणजे कॅन्डिडेटचे कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा. जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. जर नसेल तर आजच तुम्ही अप्लाय करा, जेणेकरून रिझल्ट लागेपर्यंत तुमच्याकडे तुमची कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी ओपन EWS असेल त्यांना EWS वाल्यांना EWS सर्टिफिकेट, आणि जर ओपनमधून फॉर्म भरत असाल त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल लागत नाही. ओपन कॅन्डिडेट ओनली. ठीक आहे. आता जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागेल. यामध्ये 2 कास्ट सोडून SC आणि ST त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. बाकी VJ, त्यानंतर OBC म्हणा, या प्रकारे SEBC या संपूर्ण कास्टला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते. हे सुद्धा कॅन्डिडेट ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचंच लागणार. तर पहिले अगोदर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढावे लागेल. कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल काढू शकता या कास्टवरून. हे 2 डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. SC आणि STला नॉन क्रिमिनल लागत नाही. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट. आता हे डोमेसाईल सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे. संपूर्ण A to Z ज्यांनाही फॉर्म भरायचा आहे डोमेसाईल सर्टिफिकेट हे लागणारच. ठीक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. काही विद्यार्थ्यांच्या जर डोमेसाईल नसेल आणि जर वेळेवर नसेल तर त्यांच्या TCवर त्यांचा फॉर्म भरला जाऊ शकतो, परंतु त्यांच्या TCवर त्यांचा जन्म कुठे आहे, महाराष्ट्रात आहे का, या संदर्भात संपूर्ण अपडेट असेल तरच ते तुमची लागू होते. अन्यथा तुम्हाला तिथे परत अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता वेळ आहे, डोमेसाईल काढून घ्या. कारण तुम्ही नंतर इंजिनिअरिंग करणार तेव्हा तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे लागणाऱ्या डॉक्युमेंट्स आहे तर तुम्ही आता काढू शकता. कारण जस्ट आता तुमची 10वी होत आहे आणि 10वी झाल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणारच आहे फ्युचरमध्ये. तर तुम्ही आता जर काढले तर तुम्हाला नंतर केव्हाही काढायचं काम पडत नाही. फक्त नॉन क्रिमिनल तुमचं एक्सपायर होतो, बाकी कोणतेही डॉक्युमेंट्स एक्सपायर होत नाही. त्यानंतर TC ट्रान्सफर सर्टिफिकेट. ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. तुम्ही 10वी जिथून कंप्लीट केलेली आहे तिथून तुम्हाला TC मिळेल आणि 10वीची मार्कशीट मिळेल. तर ही 10वीची मार्कशीट तुम्हाला शाळेमधून मिळेल, ज्या शाळेमधून तुम्ही 10वी केलेली आहे त्या शाळेमधून. ठीक आहे. 5 डॉक्युमेंट्स क्लिअर झाले असेल विद्यार्थ्यांना. तर 6 नंबरचं डॉक्युमेंट्स आहे रिझर्वेशन सर्टिफिकेट. रिझर्वेशन सर्टिफिकेट त्यांनाच लागेल जे विद्यार्थी हँडिकॅप असेल. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना एक सर्व्हिसमॅनचं पाल्य असेल, या प्रकारे जर रिझर्वेशन असेल तरच तुम्हाला हे लागणार आहे, अन्यथा रेग्युलर विद्यार्थ्यांना हे लागणार नाही आहे. क्लिअर. इन्कम सर्टिफिकेट विद्यार्थी काढून ठेवा. एकदम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स नाही आहे, कारण कधीतरी या डॉक्युमेंटचं तुम्हाला काम पडू शकते किंवा पडणार सुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही काढून ठेवा. आणि काढलं तरी तुमचं
वाया जाणार नाही. कशामुळे? कारण की तिथून 2 महिन्यांत तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो आणि स्कॉलरशिपला तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतेच. म्हणजे वाया जाणारे डॉक्युमेंट्स कोणतेच नाही आहे. तुम्हाला तुमच्या एज्युकेशनमध्ये ती डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेच. त्यानंतर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल. तर यामध्ये नोंद केलेली नाही आहे, परंतु पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागेल. तर अशा प्रकारे 8 आणि 9 म्हणजे पासपोर्ट साईज फोटो पकडून 9 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करा आणि जेवढ्या लवकर तुम्ही रेडी करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण की ॲडमिशन प्रोसेस निकाल लागल्याबरोबर सुरू होणार आहे तुमची 2ऱ्या किंवा 3ऱ्याच दिवशी. कारण की मागच्या वर्षीसुद्धा ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू झालेली होती. तर ज्यांनाही डिप्लोमा करायचा आहे, पॉलिटेक्निक डिप्लोमा, तर आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला वेळ राहणार नाही. आणि जर तुम्हाला वेळ असला तर 10वीचा निकाल लागला असल्यामुळे सेतू केंद्रावर एवढी गर्दी राहणार आहे की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे मिळणारच नाही, खूप वेळ लागणार आहे. आता सेतू केंद्रावर काहीच गर्दी नाही आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करा. जे विद्यार्थी 11 करत असेल, पॉलिटेक्निक करत असेल, ITI करत असेल, तर या संपूर्ण तिन्ही कोर्सचे जेही विद्यार्थी असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आता त्यांना पुढील जेही ॲडमिशन प्रोसेस आहे A to Z माहिती आपल्या चॅनलवर देणे सुरू झालेलं आहे आणि शेवटच्या राऊंडपर्यंत देण्यात येणार. तर ITI वाले विद्यार्थी डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे असेल कमेंट्स करा. कमेंट जर आल्या आपल्याला, म्हणजे विद्यार्थी जर असेल आपल्या चॅनलवर कनेक्टेड, तर त्यांना ITIचे डॉक्युमेंट्स लवकरच आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओमार्फत देण्यात येणार. आणि 11th वाल्यांना आपला फॉर्म भरा, फॉर्म भरण्याचा व्हिडिओ दिलेला आहे. भरपूर अडचणी येत असेल 11th वाल्यांना, तर परत एक आज किंवा उद्याच्या डेटमध्ये आपण नवीन व्हिडिओ देऊ, ज्यामध्ये तुमचे जेही प्रॉब्लेम आहे ते आपण रिकवर करून फॉर्म कसा भरायचा या संदर्भात तुम्हाला माहिती देऊ. तर पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 म्हणजे डिप्लोमा फर्स्ट इयर, तर याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.